शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा अशी टीका योग्य नाही। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकरांना समज भविष्यात चांगला नेता व्हायचं असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही। फडणवीसांचा पडळकरांना सल्ला। अशी वक्तव्य न करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना। मी सूचनांचं पालन करेन, गोपीचंद पडळकर यांची ही प्रतिक्रिया। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यामध्ये पडसाद। जयंत पाटील समर्थकांचा निषेध मोर्चा। पडळकर नटरंगाची औलाद अशा आशयाचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी। जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे। गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या तर जयंत पाटलांकडून पडळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार। गटस्थापनेला ठाकरे बंधू एकत्र येण्याचा योग जुळण्याची शक्यता। राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवाजी पार्कात जिमखान्याची निर्मिती। 22 सप्टेंबरला होणाऱ्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण। गणेश नाईक यांच्या जनता दरबाराविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात धाव। याचिकेमध्ये सिडको, नगरविकास विभाग, महापालिका प्रतिवादी। जनता दरबारावेळी नागरिकांना विनाकारण वेठीस धरलं जात असल्याचाही आरोप। जेनझींनी सरकारला उलथवून टाकलं पाहिजे ही राहुल गांधींची भाषा अर्बन नक्षलवाद्यांसारखी, मात्र भारताची जेनझी जनरेशन संविधानाला मांडणारी। फडणवीसांचं प्रत्युत्तर। दिवाळीनंतर 3 टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार। नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये नगरपालिका, नगरपंचायती तर जानेवारीमध्ये सर्व महानगरपालिका निवडणुका होणार। खराब रस्त्यांमुळे राज्यभरात 12 नागरिकांचा मृत्यू। आतापर्यंत किती कंत्राटदारांवर कारवाई केली? मुंबई हायकोर्टानं महापालिकेला फटकारलं। आठवड्याभरात खड्डे बुजवण्याचे आदेश। जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 689 कोटी रुपयांची शासकीय मदत जाहीर। संबंधित शेतकऱ्यांना लवकरच मदत वितरित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश।